नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा नंदिनीचे बाबा हे नंदिनीला जबरदस्तीने दारू पाजल्यामुळे आरोप करतात आणि हे ऐकून जीवाला मात्र अतिशय दुःख होते आणि नंदिनी देखील बाबांच्या आरोपाशी सहमत असते. तेव्हा जीवा हा नंदिनीला बोलतो, या जगामध्ये खऱ्या प्रेमाची काही किंमत नाही. आज 21 दिवस झाले, परंतु आज मला माझी हार मान्य करावी लागेल आहे. असे बोलून तो रागाने आपले सर्व कपडे घेऊन घरी निघून जातो आणि तेव्हाच नंदिनीला मात्र अतिशय वाईट वाटते. त्यानंतर आपण पाहतो जीवा हा घरी येत आहे. हे ऐकल्यानंतर बाबाही आनंदित होतात आणि बोलतात, लेक आणि सुना येतील घरामध्ये. त्याच वेळी दिवाळी दसरा आणि तोच घरामध्ये प्रवेश करतो. तेव्हा तो एकटाच असतो. तेव्हा पार्थ आश्चर्यचकित होऊन त्याला विचारतो, नंदिनी कुठे आहे? आणि जीवा हा त्याला परतीचे प्रश्न विचारतो, नंदिनी कोण? नंदिनी आणि तेव्हा सर्वजण आवाकून जीवाकडे पाहू लागतात. तर तिकडे आपण पाहतो सिक्युरिटी गार्ड हा नंदिनीला बोलतो, मॅडम मला माफ करा. ती दारू जीवा सरांनी तुम्हाला पाजली नव्हती. ती दारू मी माझ्यासाठी आणलेली होती, परंतु तुम्ही पाणी समजून ती दारू प्यालात. यामध्ये फक्त माझा दोष आहे, त्याचा काहीच नाही. आणि तेव्हा नंदिनीला देखील ते दुःख झालेले असते. तर तिकडे आपण पाहतो जीवा हा पार्थ आणि रागात बोलतो, तुमचे प्रेम मिळवण्यासाठी आमच्या प्रेमाच्या टाचा घसरून जातील, परंतु तुम्ही 2 पावले पुढे होऊन आम्हाला माफ करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे तुमचे प्रेम हे तुम्हालाच लाभो. आणि तेव्हा पार्थला देखील अतिशय दुःख झालेले असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ, नंदिनी हे काव्य जीवाला माफ करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.